जीवन रक्षक दलाचे स्वयंसेवक सज्ज. पावसाळ्यात आपत्कालीन मदतीसाठी आवाहन. बुडीत दुर्घटना व आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांनी सतर्क राहावे. दिलीप मेश्राम. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, नदी-नाल्यांमधील पाण्याची वाढ तसेच बुडीत दुर्घटनांचा धोका लक्षात घेता जीवनरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी सतर्क राहून जनसेवेसाठी सज्ज राहावे असे आवाहन जीवनरक्षक दलाचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी केलं. पावसाळा सुरू झाला असून आगामी काळात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नदीकाठावरील गावे, पूरप्रवण भाग तसेच जलाशयांच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जीवनरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी प्रशासनासोबत समन्वय साधून कार्य करावे असे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातील स्वयंसेवकांनी पोलीस विभाग, तहसील प्रशासन, महसूल विभाग तसेच अन्य शासकीय यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत, बचाव कार्य, जनजागृती आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे ही समाजाप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. जीवनरक्षक दलाने मागील अनेक वर्षांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पूर, बुडीत दुर्घटना व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच दरवर्षी होणारे धार्मिक उत्सव, त्यात श्री गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन, हरतालिका व अन्य धार्मिक उत्सवात जीवनरक्षक दलचे स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल शासन स्तरावरही घेण्यात आली असून अनेक स्वयंसेवकांनी आपले कर्तव्य बजावताना जीव वाचवण्याचे मोलाचे कार्य केले. पोहण्यात पारंगत असलेल्या स्वयंसेवकांना शासनाच्या विविध विभागांमध्ये संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या कौशल्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहितीही दिलीप मेश्राम यांनी दिली. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहून समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार जीवनरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.